नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. पहा, कॉन्ट्रास्ट कलरचे काट आलेले आहेत ब्लाऊजला. तर त्यापासून आपण खूप सुंदर असे डिझाईन तयार करणार आहोत. चला तर त्याची मापे कशी आहेत ते पाहूया. पहा, गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 10 इंच. 10 10.5 तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. आणि मी अस्तरचे जे आहे ते गोलच गळ्याला आकार दिलेला आहे. आपल्याला काठाची डिझाईन तयार करायची आहे. तर गोल गळ्याला आकार देऊन आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते जॉईन करून घेणार आहोत. खालची साईड पूर्ण जॉईन करून घेतली. एक दाब टिप मारली तर त्याच्यावर एक दाब अस्तरवर येईल ह्या पद्धतीने एक दाब टिप मारून घेतली. आणि आता वरच्या साईडने एक टिप मारून घ्यायची. पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे त्याचं जॉईन करून घेतलं जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे. एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे. एक्स्ट्राचे कापड कट केल्यानंतर मधला सेंटर पॉईंट काढून घेतला. तिथे एक निशाणी केली आणि आपल्याला जे डिझाईन जॉईन करायचे आहे तिथे एक निशाणी करून घेतली. आता आपण डिझाईन कशी करायची ते पाहूयात. कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. कॅनव्हास पेपरवर गळा रुंदी टाकली. गळा रुंदी टाकून गळा उंची तुम्हाला हवी आहे तेवढी घ्यायची. गळा उंची 9 इंच गळा उंची घेऊन चौकोनी आयताकृती बॉक्स आखून घेतला आणि गळ्याचा गोल आकार टाकून घेतला. आता आपल्याला बाहेरची डिझाईन तयार करायची आहे. तर बाहेरची डिझाईन तयार करण्यासाठी वरच्या साईडला 1.5 इंच घेऊन मी जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे डिझाईन तयार करून घेतली. तुम्ही कोणतीही डिझाईन काढू शकता. या पद्धतीने मी डिझाईन आखून घेतली आणि पिन लावून घेतल्या. ज्यातल्या कट करायला जे आहे ते सोपे जाते. आणि जसे आखले आहे त्याच पद्धतीने डिझाईन कट करून घेतली. डिझाईन जी आहे ती आपली कट करून झालेली आहे. आता हे जे काठ आहे आपल्या साडीचे ते साडीच्या काठावर मी प्रेस करून घेणार आहे. आधी साडीचे काठ जे आहे ते एकमेकाला जॉईन करून घ्यायचे म्हणजे जी काठाची रुंदी आहे ती रुंदी वाढल्या जाते. काठ जे आहे ते जॉईन करून घेतले. यामधून कट केले म्हणजे काठाची जी आहे ती रुंदी वाढल्या गेली आपली. आता आपण याच्यावर इस्त्रीच्या सहाय्याने जी डिझाईन कट केलेली आहे ती प्रेस करून घेऊया. उलट्या साईडने घ्यायची असते. डिझाईन कट झाली. आता साईडचं जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेतले. तुम्ही बरोबर पेपर कॅनव्हास बरोबरही कट करू शकता. पण मी थोडे एक्स्ट्राचे ठेवलेले आहे कारण हे दुमडून मी टिप मारून घेणार आहे साईडला. एक्स्ट्राचे कट केले. आता त्याचाही मधला सेंटर काढून घ्यायचा आणि आपल्याला ह्या डिझाईन जी आपण बॅक साईड तयार केलेली आहे त्याच्यावर अशी व्यवस्थित पिन लावून घ्यायची जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. गोल गळ्याला अशी जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे अशी टिप मारून घेतली. पिन काढून घेतल्या लावलेल्या. शिलाई मार्जिन सोडून एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे. तर छोटे छोटे कट्स मारायचे. आणि ही जी डिझाईन आहे ती उलट्या कपड्यावर ठेवलेली आहे. आता हे आपल्याला सुलट बाजूने पलटी मारायची. त्याआधी एक दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप टाकून झालेली आहे. आता आपल्याला सुलट बाजूने अशी एक वरच्या साईडने परत एक टीप मारून घ्यायची दाबटीप. वरच्या साईडने टीप मारून झाली. आता ह्याला तुम्ही लेसही लावू शकता डायरेक्ट आणि दुमडून टिपही मारू शकता. तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी त्याच्या आधी मी एक दुमडून पूर्ण गळ्याला साईडने बाहेरच्या साईडने पूर्ण टिप मारून घेतली. अशी आत थोडे जे एक्स्ट्राचे कापड आपण जे ठेवलेले होते आणि कट मारून घेतले होते ते आतल्या साईडला घालून अशी व्यवस्थित अशी पूर्ण टिप मारून घेतली.
टिप मारून झालेली आहे। पहा डिझाईन जी आहे ती खूप सुंदर दिसते। तुम्ही डायरेक्ट लेस लावली असते तरी चालले असते, पण मी आधी टिप मारून घेऊन परत लेस लावणार आहे। तर लेस लावण्यासाठी आपल्याला जे आकार आहे तो आकार व्यवस्थित येण्यासाठी पहा मी जी लेस आहे ते लेसला मी असे पाठीमागच्या साईडला असे बोट ठेवलेले आहे टेन्शनच्या साईडला आणि एक टिप मारलेली आहे। म्हणजे जी लेस आहे ते आपल्याला जे गोल आकार कॉर्नर जे काय वळवायचे असते कोरीव गळे असतात त्याला ह्या पद्धतीने अशी लेस वळल्या जाते, त्याच्यामुळे एक दाब टिप मारून घेतली। ही एक टिप सिक्रेट टिप आहे। पहा अशी व्यवस्थित ठेवून घेऊन आता गळ्याच्या साईडने पूर्ण टिप मारून घेणार आहे। म्हणजे लेस जी आहे ते अजिबात कुठेही काही येणार नाही, आपोआप वळल्या जाते आणि कॉर्नर वगैरे एकदम सुंदर येतात। ही ट्रिक नक्कीच तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमच्या एकदम ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ते एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगने ब्लाऊज येते। पूर्ण गळ्याला अशी जी आहे ते बाहेरच्या साईडने लेस लावून घेतली। लेस जी आहे ते लावून झालेली आहे। आता दुसऱ्या साईडने लेसला आपण टिप मारून घेऊया। टिप मारून झालेली आहे। पहा किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। तर दोन्ही साईडचे पाठीचे टक्स मारून घ्यायचे। टक्स मारून झाली। पहा किती सुंदर डिझाईन तयार झाली। तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, त्यांना याचा उपयोग होईल। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय। स्लीवची खूप सुंदर डिझाईन झालेली आहे, त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करते। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।